गोसे खुर्द या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याची बातमी माझानं लावून धरली होती। यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंबंधी चौकशीचे आदेश दिलेत। गोसे खुर्द धरण आता पूर्ण होत आहे। धरणाच्या वरच्या बाजूला शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाळ्यानंतरही अनेक महिने बुडीत असतात। बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता जलसंपदा आणि महसूल विभागाकडून अधिग्रहित होत आहेत। मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। एबीपी माझाच्या बातमीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही तात्काळ चौकशीचे आदेश देत असल्याचं सांगितलं आहे। शेतकऱ्यांचं आधी अधिग्रहण झालेलं आहे, ज्यांच्याकडे पाणीच आले नाहीये किंवा आता ज्यांची जमीन अजूनही पाण्याखाली आहे, या सगळ्या संदर्भात चौकशी लावणार आपण। मी निश्चित तेच सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आत्ताच मी ईडींना, तुम्हीच मला सांगितलं, ईडी माझ्यासमोर उभे होते म्हणून मी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं मला ही बातमी कळालेली आहे आणि मी त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलेलं आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये हा रिपोर्ट येईल आणि मग त्यानंतर काय कारवाई असेल किंवा पुढे शेतकऱ्यांना कसं कॉम्पन्सेट देता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव हा मान्य करू। दरम्यान गोसे खुर्द धरणाच्या या वरच्या बाजूला काय नक्की घडतंय हे सगळं प्रकरण आहे तरी काय आपण जाणून घेऊया। गोसे खुर्द बॅकवॉटरचं पाणी वैनगंगेच्या पात्राबाहेर जातं। यामुळे जमिनी, गाव आणि अन्य गावातील शेती ही पाण्याखाली जाते, बुडते। फेब्रुवारीतही जमीन पाण्याखाली गेली होती तरी जमिनी बॅकवॉटर अधिग्रहण प्रक्रियेच्या बाहेर आहेत। बॅकवॉटरचं पाणीच नाही अशा जमिनींचं मात्र नुकसान भरपाईसाठी अधिग्रहण होत आहे। एबीपी माझानं वस्तुस्थिती तपासल्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य दिसलं। वैनगंगेच्या प्रवाहापासून दूर असलेल्या जमिनींना 42 कोटींची भरपाई देण्याची तयारी सुरू करण्यात आली। अधिग्रहण दाखवायचे तर पैसे द्या अशी दलालांनी शेतकऱ्यांकडे मागणी केली आणि पैसे न देणाऱ्यांना वगळलं। शेतकऱ्यांच्या महसूल आणि जलसंपदा विभागाकडे लेखी तक्रारी पोहोचल्या पण दुर्लक्ष करण्यात येत होतं। एका शेतकऱ्याची खंडपीठामध्ये त्यानं धाव घेतली आणि खंडपीठानं नियमाप्रमाणे काम करा अशी तंबी दिली, पण तरीही पहिले पाढे 55च पाहायला मिळाले। एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती भाजपचे आमदार परिणय फुके यांनीही दिली। आज एबीपी माझाने सुद्धा ही बातमी त्यांनी निर्देशन आणून दिलेलं आहे। या बातमीची दखल घेऊन खुद मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या संदर्भात कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर निश्चितच यामध्ये कारवाई होणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरतं त्याच लोकांना मोबदला देऊन त्यांच्या शेती अधिग्रहण करण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।